तर पुढची धक्कादायक बातमी आहे पालघरमधून। आधी इंस्टाग्रामवर मैत्री करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आलाय। मात्र हा संपूर्ण प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये पीडित तरुणीनं पालघरच्या केळवे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ओळख करताना आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढताना आरोपी तरुणानं आपली ओळख खोटी दिल्याची तक्रार या महिलेने दिली आहे। पीडित तरुणी ही आदिवासी समाजातली आहे, आरोपी हा मुस्लिम समाजाचा आहे, त्यामुळे हा सर्व लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केला आहे। कोई अगर इंस्टाग्राम यूज़ करते हो, जो भी इंस्टाग्राम आप लोग यूज़ करते हो, रील्स वगैरह छोड़ते हो, ठीक है। कुछ लड़के लोग हैं, कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है। तो उस चीज़ से आप लोग बचिए। मेरे साथ सेम चीज़ हुआ, लेकिन मैं समय रहते मैं बच गई, बट मेरा बहुत कुछ गया, मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ। मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया। हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैनेज करूँगा, सब कुछ करूँगा। मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया। करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला, तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया। आता बघा, ते नाव बदली करून ज्या प्रकारे त्यांनी मैत्री केली, अजय मस्के म्हणून त्यांनी जे नाव इंस्टाग्रामवर यूज करत होता आणि त्या माध्यमातून ते 5 महिन्यानंतर माहीत पडला की हा मुलगा तर मुस्लिम आहे आणि त्याच्याकडून कमीत कमी 2.5 लाख रुपयेही त्यांनी उगाही केली व नंतर तिची बायको सुद्धा त्यामध्ये सामील झाली व ती म्हणते की तुझे फोटो आम्ही व्हायरल करू अथवा तू आम्हाला 2 लाख रुपये आणखीन दे। आणि त्याकरिता हा जो युवा वर्ग आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा प्रकारचे जे आमिष दाखवून फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यात सावध राहा, कारण लोकांचा उद्देश काही वेगळा असतो आणि माणूस ह्याच्यात फसला जातो। म्हणून आपल्या मुला मुलींना किंवा समाजातील जे काही युवा वर्ग आहे ह्यांनी ह्यावर लक्ष केंद्रित करावं आणि सावध राहावं। तिने तक्रार दिल्यावरून त्याची आयडेंटिटी वगैरे रिव्हील करून तो मूळचा वडवली जिल्हा बीड येथला इसम होता। त्याचं टेक्निकल एनालिसिस वरून त्याचं लोकेशन्स काढून मग त्याला आम्ही पुण्यामधून छापडा रोजून त्याला अरेस्ट केलेलं आहे। तुर्तास गुन्ह्याचा तपास चालू आहे। सध्याचा जो सदर प्रकार आहे, हा प्रकार काय आहे याबाबतचा सखोल तपास झाल्यानंतर याच्यात निष्पन्न व्हावी कायदेशीर कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।